एकेकाळचे शेतकऱ्यांचे नेते, चळवळीचे प्रणेते असलेले सदाभाऊ खोत काय म्हणतायत या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र. अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये, कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे. त्या अकृत्य आत्म्यांना हे सहन होत नाही. दिल्लीत सध्या जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. या आंदोलनाची मागची भूमिका वेगळी आहे. ही भूमिका सरकारनं समजून घेतली पाहिजे. मात्र केंद्र सरकार ही भूमिका न समजून घेता त्या विद्यार्थ्यांच्यावरती लाठी हल्ला करते, त्यांना अडवते, त्यांच्यासाठी बॅरिकेड्स तयार करते, त्यांना संसदेकडे येऊन दिलं जात नाही. आणि अशातच ते विद्यार्थी थांबायला तयार नाहीत, कारण नीटची पेपर परीक्षा असेल, त्याचे पेपर फुटलेत, अशा अनेक गोष्टी झाल्यामुळं या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतोय. आणि अशातच महाराष्ट्र राज्यात चळवळ निर्माण करून जे सध्या सत्तेच्या वळवळीत गेलेत असे अगदी शेतकऱ्यांचा कळवळ असणारे आणि ज्यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनं करून आपली पोळी भाजून घेतली असं म्हणायला हरकत नाही आहे, असे सांगली जिल्ह्याचे महान नेते आणि सध्या भाजपमध्ये असणारे सदाभाऊ खोत यांनी मात्र या विद्यार्थ्यांना आतंकवादी असं संबोधले. अहो सदाभाऊ खोत, हे जर आतंकवादी असतील तर तुम्ही कोण आहात हे एकदा स्पष्ट करा. कारण आपण पण शेतकऱ्यांच्या बाबत कळवळा येऊन या सगळ्या चळवळी निर्माण केल्या आणि या चळवळीतून तुम्ही सत्तेच्या वळवळीत गेला, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्ही आतंकवादी म्हणत असाल तर मग हे काही पाकिस्तानातून आलेत का? अहो हे पण त्याच महाराष्ट्रातले आहेत, त्याच बिहारमधले आहेत, यूपीमधले आहेत, मध्य प्रदेशमधले आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यातले हे विद्यार्थी आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल किती वाईट भाषा वापरताय. अवघड आहे.